नागपूर संत्री आणि मंत्री देणारी महाराष्ट्राची उपराजधानी अशी खरं तर शहराची ओळख. पण मागच्या काही काळापासून पुण्यानंतर नागपूर नवीन क्राईम सिटी म्हणून उदयास यायला लागलाय. तसं रोज वेगवेगळ्या हत्या, चोरी, अत्याचाराच्या घटना नागपूरमधून येतच असतात. पण 2004 साली नागपुरात जे हत्याकांड घडलं होतं त्यानं मात्र सबंध नागपूर शहर हादरून गेलं होतं. अक्कू यादव नावाचा गावगुंड, त्याच्या वासना आणि अत्याचाराला बळी पडलेल्या त्याच्या एरियातल्या 40 महिला आणि त्यानंतर न्यायालयानं त्याला शिक्षा द्यायच्या आधीच 200 संतप्त महिलांनी थेट न्यायालयात घुसून डोळ्यात मिरची पावडर टाकून केलेली त्याची भयानक हत्या सगळंच अंगावर काटा आणणारं प्रकरण. ही गोष्ट अतीव क्रूरतेची परिसीमा गाठलेल्या नराधम आणि न्यायाची वाट न पाहता हातात शस्त्र उचलणाऱ्या 200 महिलांची. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. अक्कू यादवचं मूळ नाव भरत कालीचरण यादव. तो नागपुरातील कस्तुरबा नगर या झोपडपट्टीच्या वस्तीत राहत होता. त्याच्या घरी म्हशी होत्या आणि त्याच्या वडिलांचा दूध दुभत्याचा व्यवसाय होता. त्याला 2 भाऊ होते, संतोष आणि युवराज. अक्कू यादवची हत्या झाल्यावर त्या दोघांनी कोर्टात हत्येची साक्ष दिली होती, पण ती अमान्य करण्यात आली होती. असो, लहानपणापासून मित्रांसोबत उनाडक्या करणे, दारू गांजा पिणे, जुगार खेळणे अशा गोष्टी करू लागल्यामुळं अक्कूच्या शिक्षणाचा काही पत्त्या नव्हता. अक्कू यादव पहिल्यांदा पोलीस रेकॉर्डवर आला तो 1991 साली. एका मुलीवरती सामूहिक अत्याचार करण्याचा आरोप त्याच्यावरती होता. त्या काळात कस्तुरबा नगरमध्ये 2 गँग कार्यरत होत्या. त्यापैकी एकात तो सामील झाला आणि चोऱ्या माऱ्या करणे, खंडणी अशी कामं तो करू लागला. कस्तुरबा नगरमध्ये तो छोट्या मोठ्या व्यावसायिकांकडून हप्ते गोळा करू लागला. दमदाटी करून लोकांची जमीन बळकावणे, हत्या, खंडणी गोळा करणे अशा 24हून अधिक गुन्ह्यांची त्याच्यावर नोंद झाली होती. अक्कू यादववर MPDA ॲक्टनुसार गुन्हाही दाखल झाला होता. अक्कू यादवच्या हत्येनंतर अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांनी त्या प्रकरणाचा स्वतंत्ररित्या तपास केला होता, कारण ती घटनाच डेंजर होती. दरम्यान त्या संस्थांनी कस्तुरबा नगरमधील लोकांना भेट देऊन त्यांच्या मुलाखती घेतल्या. तेव्हा त्या लोकांनी अक्कू यादव त्यांच्या एरियात दहशत कशी पसरवायचा याची त्यांनी माहिती दिली. त्या काळात प्रसिद्ध झालेल्या वृत्तपत्रातील बातम्यात त्या माहितीचा अहवाल सादर करण्यात आला होता. त्यापैकी कॉमनवेल्थ ह्युमन राईट्स इनिशिएटिव्ह या मानवाधिकार संघटनेने दिलेल्या व्हिजिलॅन्टिजम इन नागपूर या अहवालानुसार त्या वस्तीमध्ये हरिचंद खोरसे नावाचे अत्यंत वृद्ध व्यक्ती वस्तीत राहत होते. ते त्यांच्या उदरनिर्वाहासाठी बाजा वाजवत असायचे. एके दिवशी अक्कूनं त्यांच्याकडं 100 रुपयांची मागणी केली, पण हातावरचं पोट असल्यामुळे त्यांनी पैसे द्यायला नकार दिला. तेव्हा अतिशय निर्दयीपणे अक्कू त्यांना मारहाण करतो. अक्कू मनाला वाटेल तेव्हा वस्तीतील कुणाकडूनही पैशांची, खाण्याची वस्तूंची मागणी करत असायचा आणि जर ती पूर्ण नाही झाली तर घाणघाण शिव्या देऊन मारहाण करायचा. त्याच्या जाचाला कंटाळून किमान 10-15 कुटुंबांनी वस्ती सोडली होती असं म्हणतात. त्यात दुसरं म्हणजे अक्कूचा स्वभाव खूप संशयी होता आणि त्याला वाटायचं की वस्तीतली लोक त्याच्या विरोधात कट कारस्थान करतात. त्यामुळे तो नेहमी त्याच्या साथीदारांसोबतच असायचा. कुणी एकत्र गप्पा मारताना दिसलं की तो आपल्याबद्दल चर्चा सुरू आहे अशी समजूत करून घ्यायचा. इतकंच काय, तो त्याच्या घराजवळ लहान मुलांना खेळू देखील द्यायचा नाही. त्या अहवालात माया जांभूळकर नावाच्या महिलेनं दिलेल्या माहितीनुसार एक दिवस अक्कू त्यांच्या घरी आला आणि त्यानं त्याच्या नवऱ्याचे कपडे उतरवले, तर दमदाटी करून त्यांना नाचायला सांगितलं. माया यांनी नकार दिला तर त्यानं त्यांच्या नवऱ्याच्या मांडीला सिगारेटचे चटके दिले आणि त्यांच्या मुलीसमोरच माया यांना नाचायला भाग पाडलं. तर दुसऱ्या एका महिलेनं सांगितल्यानुसार एकदा तो पहाटे 5 वाजता त्यांच्या घरी आला. त्या महिलेच्या नवऱ्यानं दार उघडलं तर अक्कू म्हणाला, माझं तुझ्या बायकोकडं काम आहे. पुढं नवऱ्याला बाथरूममध्ये कोंडलं आणि तो जबरदस्तीनं त्या महिलेला घेऊन गेला आणि त्यानं तिच्यावर अत्याचार केला. त्यानं तेव्हा जे काय केलं ते सांगताना महिलेला अश्रू अनावर झाले होते. दरम्यान हाफ द स्काय टर्निंग ऑपरेशन इनटू ऑपॉर्च्युनिटी फॉर वुमन वर्ल्ड वाईड या पुस्तकात सुद्धा त्या वस्तीतील रहिवाशांनी अक्कू यादवबद्दल सांगितलेल्या घटनांच्या काही नोंदी आहेत. त्या पुस्तकात लिहिल्यानुसार अक्कू यादवनं एका नववधूवर अत्याचार केले होते. त्याची हवस इतकी भयानक होती की ओल्या बाळांतिनीलाही त्यानं शिकार बनवलं होतं. पुढं वस्तीतच राहणाऱ्या आशा भगत या महिलेची हत्या करून त्यानं त्यांच्या शरीरासोबत अतिशय घाण कृत्य केलं. त्यानंतर तो प्रत्येकाला धमकी देताना सांगायचा की तुझी पण मी अशीच अवस्था करेन. आशा भगतच्या हत्येची माहिती पोलिसांना देण्यासाठी गल्लीतील एक युवक तयार झाला. तो युवक आधी अक्कू सोबतच असायचा, पण त्याचे आशा भगतशी देखील चांगले संबंध असल्यामुळं तो साक्ष देण्यासाठी तयार झाला होता. पण पुढं अक्कूनं त्याचाही खून केला असं हाफ द स्काय या पुस्तकात सांगण्यात आलंय.
त्यानंतर अक्कूला जेलची हवा खावी लागली, पण काही महिन्यांनी तो तुरुंगातून जामिनावर सुटून परत आला. तुरुंगात त्याचे आणखी मोठ्या गुंडांसोबत संबंध आले. त्यातून त्याची हिंमत आणखी वाढली आणि तो अजूनच पिसाटल्यासारखा करू लागला. त्याची दहशत आणखी पसरत गेली. त्याच्या विरोधात कोणी तक्रार करायलाही तयार होत नसायचं. पण म्हणतात ना, कधी ना कधी पापाचा घडा भरतोच. 30 जुलै 2004 रोजी कस्तुरबा नगरमध्ये अक्कूनं अतिशय निर्दयी कृत्य केलं. हाफ द स्काय या पुस्तकानुसार अक्कूनं 13 वर्षांच्या मुलीला त्याचं शिकार बनवलं होतं. बरं, तिथून पुढं तो वर तोंड करून उषा नारायणे यांच्या शेजारी रत्ना डुंगरी यांच्याकडे पैसे मागायला आला. उषा नारायणे या तेव्हा हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स शिकत होत्या. त्या वस्तीमध्ये असलेल्या खूप कमी सुशिक्षित लोकांपैकी त्या एक होत्या. रत्नाच्या घरी सुरू असलेली गडबड त्यांनी ऐकली आणि त्यांनी रत्नांना सांगितलं की तू अक्कू विरोधात पोलिसात तक्रार दाखल कर. पण रत्ना पोलिसांकडे गेल्या नाहीत. त्यानंतर मग उषा यांनी अक्कू विरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांपैकी कुणीतरी एकानं अक्कूला सांगितलं की उषा नारायणे नावाची व्यक्ती तुझ्या विरुद्ध तक्रार घेऊन आली होती. ते ऐकून अक्कू भयंकर चिडला. तो अंदाजे 40 गुंडांना सोबत घेऊन उषा यांच्या घरी गेला. त्यांच्या घरावर जोरजोरात थाप मारू लागला आणि तुझ्या तोंडावर ॲसिड फेकतो अशी धमकी त्यानं दिली. उषा यांनी आपल्या किचनमध्ये असलेला गॅस सिलेंडर दरवाजाजवळ आणला आणि फटीतून नळी बाहेर सोडून सांगितलं की जर तू गेला नाहीस तर मी सिलेंडर पेटवून देईन, मग काय व्हायचंय ते होऊ दे. त्या घटनेनंतर वस्तीतल्या लोकांमध्ये अक्कू विरोधात कोणीतरी आवाज उठवला या गोष्टीचा मेसेज गेला. वस्तीवाल्यांना त्यामुळे थोडं धैर्य प्राप्त झालं. जर उषा हे करू शकत असेल तर आपण का नाही, असा एक विचार त्यांच्या मनात आला आणि वस्तीतले लोक घराबाहेर आले. काट्या दगड जे काही मिळेल ते हातात घेऊन घराबाहेर आले. लोकांचा संताप पाहून अक्कूनं तिथून धूम ठोकली. दरम्यान त्यानंतर लगेचच अक्कू विरोधात पोलिसांनी त्वरित कारवाई करावी यासाठी उषा नारायणे यांनी 4 ऑगस्ट रोजी पत्रकार परिषद सुद्धा बोलावली होती. पण तोवर अक्कूनं त्याचा वस्तीतला मुक्काम हलवला होता. तो सापडत नाहीये हे पाहून वस्तीतल्या लोकांनी त्याचं सगळं घरच पूर्णपणे उद्ध्वस्त केलं. तो पुढील काही दिवस तसाच बेपत्ता राहिला. नंतर त्यानं स्वतःला पोलिसांच्या हवाली केलं. 8 ऑगस्ट 2004 रोजी पहिल्यांदा त्याला कोर्टात आणलं गेलं आणि पुन्हा 13 तारखेला त्याच्या सुनावणीची तारीख देण्यात आली. दरम्यान 13 तारखेला अक्कू यादवची सुनावणी आहे आणि त्याला जामीन मिळणार आहे अशी बातमी सगळ्या वस्तीत पसरली. जर तो पुन्हा आला तर तो वस्तीवाल्यांचं जगणं मुश्किल करेल असं सगळ्यांना वाटलं. खास करून वस्तीतल्या महिलांच्या मनात त्याच्याबद्दल राग आणि बदल्याची एकत्रित भावना होती. त्यांना काहीही करून अक्कूला संपवायचं होतं. असं म्हणतात त्यांनी आधीच घरातील मिरच्या कुटून त्याची पूड तयार केली होती. पुढं त्यांच्या हातात जी काही हत्यारं सापडतील ती त्यांनी घेतली आणि त्या 13 ऑगस्ट दिवशी कोर्टात पोचल्या. त्यांनी चाकू कात्री अशी घरगुती हत्यारे सोबत आणली होती. दुपारी 2:30 वाजता अक्कू यादव नागपूरच्या न्याय मंदिर कोर्ट परिसरात पोचला. त्याच्या हातात बेड्या होत्या. बेडीच्या दुसऱ्या कडीत राम गेडाम नावाचा एक दुसरा संशयित व्यक्ती आणला होता. त्याचीही त्याच दिवशी कोर्टात सुनावणी होणार होती. हाफ द स्कायमध्ये लिहिलंय की अक्कू पोलिसांच्या व्हॅनमधून उतरला. त्याच्या चेहऱ्यावर मात झळकत होता. दरम्यान जमलेल्या घोळक्यातील एका महिलेला त्यानं ओळखलं आणि त्यानं तिला घाणेरड्या शिव्या दिल्या. तुझ्यावर पुन्हा अत्याचार करेन असं तो तिला म्हणाला. त्यावेळी रागावलेल्या त्या महिलेनं तिच्या पायातील स्लीपर काढली आणि त्याच्या जवळ जाऊन त्याच्या डोक्यावर मारली. पुढं ती महिला त्याला म्हणाली, एक तर आज तू माझा जीव घे नाहीतर मी तुझा जीव घेते. त्या महिलेनंतर वस्तीतल्या सगळ्या महिलांनी एकत्र घोळका केला आणि त्या अक्कूच्या अंगावर तुटून पडल्या. त्यावेळी तिथं अक्कूच्या रक्षणासाठी 2 पोलीस उभे होते. त्यांना काही समजायच्या आतच तिथं राडा सुरू झाला. पण तरीही त्यांनी महिलांचा विरोध हाणून पाडत अक्कूला कोर्ट नंबर 7 या खोलीत नेलं. पण संतप्त महिला तिथंही पोहोचल्या. त्यांनी कोर्टाच्या 7 नंबर रूममध्ये घुसून अक्कूला पुन्हा गराडा घातला आणि मारायला सुरुवात केली. अक्कू गयावया करू लागला. आता पुन्हा असं कधी करणार नाही म्हणू लागला. पण तेव्हा कुणीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतं. महिलांनी त्याच्या अंगावर डोळ्यात मिरचीची पूड टाकली. त्याला जनावरासारखी मारहाण केली. चाकूनं भोसकलं. इतकं की त्याच्या शरीरावर एकूण 74 जखमा झाल्याचं पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये समोर आलं. महिलांना त्यांचा राग इतका अनावर झाला होता की त्यांनी त्याच्या अवघड जागीही भयानक वार केले अशी नोंद हाफ द स्काय या पुस्तकात आहे. पुढे अक्कू यादवच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी सुरुवातीला 5 महिलांना अटक केली. पण केवळ त्या 5च महिला नाही तर आम्हालाही अटक करा असं कस्तुरबा नगरमधील महिलांनी पोलिसांना सांगितलं.
एकूण 200 महिलांनी मीच अक्कूला मारलंय, अक्कू यादवच्या हत्येची जबाबदारी आम्ही घेतो, असंही त्यांनी पोलिसांना सांगितलं. जिथं लोक न्यायाची मागणी करायला येतात त्याच कोर्टात अक्कू यादवची हत्या झाली. त्यामुळं संपूर्ण राज्यातलं वातावरण ढवळून निघालं. देशात त्या प्रकरणाची बेकार चर्चा झाली. अगदी काही आंतरराष्ट्रीय माध्यमांनी देखील घटनेची दखल घेतली. कायदा हातात घेतल्यामुळं अनेकांनी महिलांच्या कृत्याचा निषेध व्यक्त केला. तर अक्कू यादवला मारण्या वाचून, कायदा हातात घेण्या वाचून कुठलाही पर्याय उरला नव्हता, असंही काही जणांनी मत व्यक्त केलं होतं. दरम्यान पुढे निवृत्त न्यायाधीश भाऊ वहाने यांनी महिलांची बाजू घेतली. त्यांनी त्या प्रकरणी असं स्टेटमेंट दिलं की महिला ज्या परिस्थितीतून गेल्या ती पाहता अक्कूला संपवण्याशिवाय त्यांच्याकडे कुठलाच पर्याय शिल्लक नव्हता. महिलांनी सातत्यानं पोलिसांकडे आपल्या रक्षणाची मागणी केली, पण पोलीस त्यांचं रक्षण करण्यास असमर्थ ठरले. न्यायमूर्ती भाऊ वहाने यांनी द गार्डियन वृत्तपत्राला ती मुलाखत दिली होती. दरम्यान 2004 पासून 2014 पर्यंत अक्कू यादवच्या हत्येचा खटला चालला. अक्कू यादवच्या हत्येतील 21 जणांची सर्व आरोपातून निर्दोष मुक्तता करण्यात आली. त्यावेळी कोर्टानं निरीक्षण मांडलं की संशयितांचा त्या प्रकरणात असलेला सहभाग निर्विवादित नाही. हे देखील स्पष्ट होत नाहीये की त्या प्रकरणातील साक्षीदारांनी खरंच काही पाहिलं आहे की नाही. न्यायालयानं म्हटलं की त्या दिवशी अक्कू यादवच्या सोबत जे पोलीस होते त्यांच्या कपड्यांवर रक्ताचा एकही थेंब नव्हता. त्या पोलिसांवरच नंतर त्यांची ड्युटी सोडून गेल्याबद्दल विभागीय चौकशी लावण्यात आली होती. तेव्हा साक्षीदारांच्या जबाबांवर कसा विश्वास ठेवणार असं न्यायालयानं म्हटलेलं होतं. सर्वांची निर्दोष सुटका झाल्यानंतर कस्तुरबा नगरमध्ये उत्सव साजरा करण्यात आला होता. प्रसिद्ध पत्रकार मनीष अवस्थी यांनीही त्या प्रकरणी त्यांची प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले, त्या घटनेनंतर देशात फास्ट ट्रॅक कोर्टाची स्थापना झाली. महिलांविरोधातील अत्याचाराच्या घटनांची सुनावणी जलद व्हावी यासाठी ही घटना डोळे उघडणारी ठरली. पण असं असलं तरी देशात कुणीही कायदा हातात घेणं योग्य नाही. मंडळी, त्या संपूर्ण अक्कू यादव केसवर आधारित 200 हल्ला हो नावाचा सुपरहिट सिनेमा 2021 साली रिलीज करण्यात आला होता. त्यात अमोल पालेकर, रिंकू राजगुरू यांनी प्रमुख भूमिका केलेल्या आहेत. तसंच नेटफ्लिक्सवरही इंडियन प्रिडेटर मर्डर इन अ कोर्टरूम या नावानं 3 भागांची वेबसिरीज रिलीज करण्यात आली. मंडळी, मागून न्याय मिळत नसला की माणूस कायदा हातात घेतो हे या उदाहरणावरून दिसून आलं. पण तुमचं अक्कू यादव केसबद्दल नेमकं काय मत आहे? महिलांनी कोर्टाच्या निर्णयाची वाट पाहणं रास्त होतं की त्या 200 महिला म्हणतात तसं कोर्टात त्यांनी अक्कूसोबत जे केलं ते योग्य होतं? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपले विशेष भारी यूट्यूब चॅनल देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथेही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.